लोकसभेत प्रवेश करतील। हो, माइनकर सर बोलत होते, तुमची सर कमेंट। तर माझं म्हणणं असं आहे की ही मुस्लिम आणि दलित ही जी गठ्ठा मतं आहेत ही प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर झालेली आहेत, पण तेवढ्याच प्रमाणात राष्ट्रवादीची मतं ही शिवसेनेला किंवा काँग्रेसला झालेली आहेत का, किंवा काँग्रेसची मतं सुद्धा किंवा शिवसेनेची मतं झालेली आहेत का। तर याच्या बाबतीत थोडंसं कमी जास्त असल्यामुळे आपल्याला हा थोडा कमी रिझल्ट मिळत आहे, जो 29 पर्यंत सध्या पोहोचलेला आहे। ही जर का वोट ट्रान्सफर अजून पूर्णपणे झाली असती, तिन्ही पक्षांचं अंडरस्टँडिंग जर पूर्ण झालं असतं तर हेच कदाचित 30 च्या ऐवजी आपल्याला 35 पर्यंत दिसलं असतं। तरीही पण जो काही सध्या रिझल्ट आलेला आहे तो निश्चितपणे सध्याच्या सरकारला, म्हणजे भलेही शिंदेचे 2 बालेकिल्ले निवडून आलेले असले 2 ठिकाणी, तरी सुद्धा सध्याच्या सरकारला राज्यातील एक फार मोठा सेटबॅक आहे। हो, माइनकर सर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे विजयी झालेले दिसतायत। खरं तर महायुतीने